नमस्कार, मी गुरुप्रसाद. तुम्ही पाहताय साम टीव्ही आणि आता पाहणार आहोत आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी. लोकसभा निवडणुकीबाबतची संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. लोकसभेसह काही विधानसभांच्या निवडणुकांबाबतही निवडणूक आयोग घोषणा करण्याची शक्यता आहे. 7 ते 8 टप्प्यामध्ये लोकसभेची ही निवडणूक पार पडू शकते. आजच्या दिवसातली ही सगळ्यात मोठी बातमी. दिल्लीतून आमचे प्रतिनिधी सोनाली शिंदे आपल्याशी जोडला गेला. सोनाली, काय माहिती मिळते? आज आचारसंहिता लागू होणार का? आज निवडणुका जाहीर होणार का? संध्याकाळी 5 वाजता निवडणूक पत्रकार परिषद आहे आणि ज्या क्षणी निवडणूक जाहीर होईल त्या क्षणापासून आचारसंहिता जी आहे ती लागू होणार आहे. 3 जूनला या सरकारचा कालावधी संपतोय आणि त्याच्या आधी सरकार यायला पाहिजे आणि त्याच दृष्टीने आजची पत्रकार परिषद होणार आहे. अतिशय महत्वाची बातमी संपूर्ण देशासाठी. लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. साधारणपणे 7 ते 8 टप्प्यांमध्ये या निवडणुका असू शकतात. त्याचबरोबर जी माहिती समोर येत होती ती म्हणजे आणखी काही ज्या विधानसभा आहेत ज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबत होऊ शकतात, पण ज्याच्यामध्ये जम्मू काश्मीर असेल, ओडिशा असेल, अरुणाचल प्रदेश असेल, याबद्दल नेमकी काय घोषणा होणार का हे पाहावं लागेल. पण सध्या जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार जम्मू काश्मीर मधल्या विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबर घेण्यात येणार नाही, कारण आता तिथली परिस्थिती फार वेगळी आहे. त्यामुळे अरुणाचल आणि ओडिशा आणि इतर जी राज्य आहेत त्याचं काय होतं हे पाहावं लागेल. पण लोकसभा निवडणुकांच्या तारखा. धन्यवाद सोनाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. तर महत्वाची बातमी हीच आहे की 5 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, आचारसंहिता लागू होऊ शकते. आजच्या दिवसातली ही सगळ्यात मोठी बातमी. 5 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि यामध्ये 17व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. लोकसभा निवडणुकांसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचीही आज तारीख जाहीर होऊ शकते. पाहूयात कोणत्या राज्यांची विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. 2004 मध्ये 29 फेब्रुवारी रोजी लोकसभेची घोषणा झाली होती. तर 2009 मध्ये 2 मार्च रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली होती. 2014 मध्ये 5 मार्च रोजी निवडणुका जाहीर करण्यात आला. मोदी सरकारपुढे सत्ता कायम राखण्याचं आव्हान आता यावेळी असणार आहे.